नमस्कार मित्रांनो, मी आणि वैभव आहे ना सिन्नरला चाललो होतो. वैभवचं थोडं काम होतं म्हणून. त्यात आजचं वातावरण एक नंबर होतं मित्रांनो. मस्तपैकी ऊन पडलं होतं, फ्रेश वाटत होतं एकदम. तुम्हाला आजचं वातावरण दाखवता निखिल सदगीरची टोपी गेली उडून. सिन्नरला गेलो, मित्राला फोन केला, त्याला म्हणलं एक बिल्डिंगच्या खाली. तो आला पण आपण गेलोच नाही, जमलंच नाही जायला. तो मोकार शिवाय देत होता फोनवर. कारण वैभवचं तिथं साईटवर काम चालू होतं थोडा वेळ, मग बसलो तिथंच. वैभवला म्हणलं आपल्या व्हिडिओच व्हायरल होते नाही, चल ब्राह्मणाकडे तरी जाऊन येऊ. ब्राह्मणाला विचारलं, ब्राह्मण म्हणे तुझे मित्र व्हिडिओ तर पाहता पण लाईक आणि फॉलोच नाही करते, त्याच्यामुळे तुझे व्हिडिओ व्हायरल नाही होती. वैभवचं थोडं बँकेत काम होतं, मग बँकेत गेलो. बँकेच्या समोरच श्रीकृष्णांचं मंदिर आहे, तिथं आरती चालू होती. मग वैभवला म्हटलं चला आरतीला जाऊ. आरती वगैरे संपली, मग दर्शन घेतलं. वैभव म्हणे चला आता गणपती बाप्पाच्या मंदिरात जाऊन येऊ. मग गणपती बाप्पाच्या मंदिरात आलो, पाया बिया पडलो. म्हटलं वैभवला आज देवाची एवढी आठवण का बरं आली काय माहिती. वैभवला म्हटलं लय भूक लागली, आता चल नाश्ता चार. वैभवला म्हटलं नाश्ता चार, तर वैभव मेडिकल पशी घेऊन आला. तो म्हणतो मेडिकलला नाही जायचं रे, इकडे समोर हॉटेल आहे बाई बाबाचं. बाबाच्या हॉटेलला नावच नव्हतं मित्रांनो, पण गर्दी लई होती. वैभवने मस्तपैकी दही वडा रस्सा चारला आपल्याला, एक नंबर होता मित्रांनो. नक्की या इथं खायला. वडा रस्सा खाऊन घरी आलो मित्रांनो. ड्युटीला जायचं होतं आपल्या दररोजचं, पण तेवढ्यात पाऊस चालू झाला. मग काय बसलो जयच्या दुकानात येऊन. पाऊस वगैरे उघडला, मग आलो आपल्या ड्युटीला गायंक आलो. गाई बी पाहिल्या, म्हटलं चला आता रेस्ट हाऊसमध्ये जाऊन बसू. आपल्या रेस्ट हाऊसपासून बाहेर पाहिलं ग्राउंड होतं, कोणीच नव्हतं. म्हटलं कॉलेज बंद आहे वाटतं. फक्त कुत्रे दिसत होते तिथं बसले होते ते, आणि एक मित्र होता गाणे ऐकत बसला होता. चला मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओत लवकरच. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चला.